हॅलो स्टुडंट, ॲक्टिव्ह अबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण या व्हिडिओमध्ये 2 डिजिट ॲडिशन एक्झाम्पल्स विथ यूजिंग स्मॉल फ्रेंड अँड बिग फ्रेंड फॉर्म्युला असे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. 2 अंकी स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला आणि बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरून एक्झाम्पल ॲडिशनचे कसे सॉल्व्ह करायचे हे आपण पाहतो आहे. तर पहा, आपण 2 डिजिट नंबर घेतले आहेत 5 टाइम्स, 5 वेळा हे नंबर्स घेतले आहेत आणि यांची आपल्याला आता बेरीज करायची आहे अबॅकस टूलवर. ठीक आहे. आता आपण मागे काही व्हिडिओजमध्ये स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला ॲडिशनचा आणि बिग फ्रेंड फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ते दोन्हीही फॉर्म्युले वापरून आपण ॲज एक्झाम्पल्स सॉल्व्ह करणार आहोत. तर फर्स्ट एक्झाम्पल आपलं आहे 12 सुरुवातीला एकदम एक्झाम्पल शांतपणे सोडवायचं आहे. एकदा प्रॅक्टिस झाली की मग आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना सोपं जाईल. ठीक आहे. पहिला आहे 12, त्यानंतर 25, त्यानंतर 43. आता आपल्याकडे इथे 3 ॲड करण्यासाठी नंबर नाही आहे. मग आपण काय करणार? +3चा फॉर्म्युला काय आहे? स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला म्हणजेच काय? किंवा मग आपण इथे बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. +10 - 7. ठीक आहे. +3चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? +10 - 7 +10 - 7. त्यानंतर 40 यूज करण्यासाठी आता आपण इथे काय करायचं आहे? +40 साठीचा फॉर्म्युला +50 - 10. ठीक आहे. त्यानंतर 55 साठी आता आपल्याकडे आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. 5चा म्हणजे 50चा +100 - 50 +100 - 50 आणि 5चा फॉर्म्युला +5. ठीक आहे. म्हणजे इथे फक्त 5 वापरायचं आहे. आणि त्यानंतर 28 म्हणजेच आता आपण इथे 8 नंबर दाखवू शकतो का? तर नाही. मग आता आपण इथे 8चा स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. म्हणजे 8साठी +10 - 2 करायचे, म्हणजे इथून हे 2 मायनस केलेत आपण. ठीक आहे. किंवा -2 साठी आता आपण इथे काय फॉर्म्युला वापरू शकतो? -2 साठी +5 - 3 +5 - 3 म्हणजे -5 + 3 म्हणजे आपल्याला -2 मिळतील. ठीक आहे. म्हणजे आपल्याला इथे 3 मिळत आहे. आणि आता इथे आपण काय करणार आहे? 2 ॲड करण्यासाठी आपल्याकडे इथे नंबर शिल्लक नाही आहे. म्हणून आता आपण काय करणार? +100 केलं आहे आणि +100चा फॉर्म्युला काय आहे? +80. +20 साठी +100 - 80 म्हणजे 1 2 3. ठीक आहे. म्हणजे आपल्याला आलेलं जे आन्सर आहे 163. ठीक आहे. किंवा परत एकदा पहा. 12, त्यानंतर 25, 43. 3 साठी आपण बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरतोय. +10 - 7. ठीक आहे. आता इथपर्यंत झालं. आता आपल्याला 50 ॲड करायचे आहे. 55. मग आपण 5 ॲड करूया आणि 50 साठी +100 - 10. ठीक आहे. +100 - 10 -5 केलं, खाली घेतलं. आता आपल्याला काय करायचं आहे? किती ॲड करायचं आहे? तर आपल्याला 28. मग आता 8 साठी आपण काय फॉर्म्युला यूज करतोय? +10 - 2 +10 साठी +10 -2 साठी आता मग 2 साठी आपल्याकडे इकडे नंबर नाही म्हणून आपण -2 करण्यासाठी -5 + 3 वापरणार. म्हणजे आपले 2 मायनस झाले. आणि आता 20 ॲड करण्यासाठी आपल्याला इथे काय करायचं आहे? 100 आपण ॲड केलं आहे. म्हणून आता आपण याच्यातून 2 +2चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरणार. +2चा बिग फ्रेंड फॉर्म्युला काय आहे? 20चा
प्लस 20 इज इक्वल टू प्लस 100 मायनस 80, म्हणजे प्लस 100 आहेत आणि आपण 80 नंबर काय करणार, मायनस करणार. म्हणजेच आपण 1 2 स्मॉल फ्रेंड वापरणार 50मध्ये. म्हणजे आपल्याला उत्तर मिळत आहे 163. 163. त्यानंतर 41 32 ॲड करूया आणि 30साठी इथे आपण प्लस 50 मायनस 20 फॉर्म्युला वापरतो. त्यानंतर 50साठी काय करणार आहोत, 5चा आता आपल्या इकडे इथे 10चा फॉर्म्युला वापरायचा, प्लस 10 मायनस 5. ठीक आहे. आणि आता इथे परत 10 ॲड करायचे, प्लस 10. आता 27 ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, आपण 7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरूया. म्हणजेच किती, आता इथे नंबर शिल्लक नाही म्हणून 100 घेऊया. ठीक आहे. म्हणजे इथे किती होतात, 90 आणि हे 0 झाले. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, प्लस 10 केल्यानंतर इथे मायनस किती घ्यायचे, 3. प्लस 100 म्हणजे प्लस 10 आणि मायनस 3 करण्यासाठी आता इथे आपल्याकडे नंबर शिल्लक नाही आहे. मग अशा वेळी आता आपण काय करणार आहोत, प्लस 3 करण्यासाठी प्लस 5 मायनस 2. ठीक आहे. प्लस 5 मायनस 2 म्हणजे 3 आपले मायनस झाले, प्लस झाले. मग आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 20 नंबर ॲड करायचं आहे इथे. मग 20 ॲड करण्यासाठी आपण काय करूया, असे 20 ॲड केलं. ठीक आहे. 7 आणि 20. आता आपल्याला 54 नंबर ॲड करायचा आहे. किती, 54. मग 4 आपण ॲड करूया आणि इथे 50 ॲड केलं आहे. म्हणजे आपलं आलेलं जे आन्सर आहे ते आले 179. 179. परत एकदा पहा. 41, त्यानंतर 32. 2साठी आपण 2 आणि 30साठी इथे फॉर्म्युला वापरूया. 30चा प्लस 50 मायनस 20. ठीक आहे. त्यानंतर 15साठी काय करायचं आहे, आता आपण प्लस 5चा प्लस 10 फॉर्म्युला वापरूया, बिग फ्रेंड. म्हणजेच प्लस 10 मायनस 5 आणि हे 10 जे आहेत 10 ते आपण वाढवूया. आतापर्यंत आपण 41, 32 आणि 15ची ॲडिशन केली आहे. आता इथून पुढे हे इथे घ्यायचं आणि त्यानंतर 7साठी आपण काय करूया, आपल्याकडे इथे एक्स्ट्रा पीस शिल्लक नाही आहे म्हणून आपण काय करायचं आहे, आता आपण काय करणार आहोत, हा फॉर्म्युला इथे घेणार आहोत इथे. ठीक आहे. मग 7साठी काय करायचं आहे, प्लस 10 एक मिनिट आपण हे परत घेऊया. 41 त्यानंतर 32 2 आणि इथे प्लस 30 मायनस 20. त्यानंतर 15साठी प्लस 10 मायनस 15 आणि प्लस 10 म्हणजे एवढे. आता 27 ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, 5 आणि 7 हे 7 आणि 20 इथे ॲड करण्यासाठी आपल्याकडे एक्स्ट्रा बिल्डिंग आहे. मग आपण प्लस 10 आणि मायनस 80 करणार, मायनस 80. त्यानंतर 54साठी काय करूया, 54. मग 4साठी आता आपण काय करणार आहोत, 54 नंबर ॲड करण्यासाठी इथे प्लस मायनस 5 प्लस 1 आणि 50साठी 50 ॲड 168 काहीतरी
मागे पुढे झाले एकदा आपण परत चेक करूया. 41, त्यानंतर 32, 40, त्यानंतर इथे +50 -20. ठीक आहे. आता आपल्याला 15 नंबर ॲड करायचा आहे. 32, 41, 41, 41, 41 आणि 32, 32, 50 -20, त्यानंतर 15, 5 ॲड +10, त्यानंतर 28, 27. 27साठी आपण 7 नंबरसाठी आपण काय करूया, +10 -3, +10 -3 आणि इथे 20साठी +100 -20, +100 -80. त्यानंतर 54साठी 4 आणि 50 ॲड करूया, म्हणजे आपलं आन्सर आलं आहे 169. इथे 69 ते 169. 169. परत एकदा पहा. 41 +32साठी 2 ॲड केले, +30 -20 म्हणजे 32. त्यानंतर 15, 5 आणि 10 आणि त्यानंतर 27साठी आपण काय करूया, +10 -3. ठीक आहे. 7चा बिग फ्रेंड फॉर्म्युला वापरला आहे. त्यानंतर 20साठी +100 +10 -8. ठीक आहे. आणि नंतर 54साठी 4 आणि हे 50, म्हणजे आपलं आन्सर आले 169. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला, नेक्स्ट एक्झाम्पल 34, देन 43. मग 3चा फॉर्म्युला +5, +3साठी +5 -2 आणि 40साठी +50 +50 -10, +50 -10. त्यानंतर 75, 5साठी आपण इथे +10 -5 म्हणजे 5 झाले. त्यानंतर 7साठी +10 -3, देन 42साठी +2 आणि इथे 40 आपल्याला ॲड करायचे. ठीक आहे, म्हणजे 40 ॲड केले. त्यानंतर 33. आता 3 नंबर इथे ॲड कसा करणार, +5 -2 आणि 30 इथे ॲड करण्यासाठी आपण काय करूया, +10 -7 म्हणजे आपला आन्सर किती आले, 227. परत एकदा पहा. 34 +43साठी काय करायचं, 43साठी +5 -2 आणि 40साठी +50 -10, देन 75साठी +10 -5 आणि 7साठी +10 -3. त्यानंतर 42साठी +2, 40साठी आपण +40. त्यानंतर 33साठी काय करायचं आहे, 3साठी +50 -2 आणि 3 इथे ॲड करण्यासाठी +10 -7 म्हणजे 227 नंबर आला आहे. ठीक आहे, हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल 40, 0 ॲज इट इज. 53, देन 7 ॲड करण्यासाठी आता आपण काय करूया, +10 इथे आपल्याकडे नंबर नाही आहे आणि -3. ठीक आहे. आणि 60 ॲड करण्यासाठी हे आपल्याकडे आहे, म्हणजे 6चा फॉर्म्युला काय आहे, -4. 10 आपला ऑलरेडी ॲड केलेला आहे, म्हणजे इथे आपण -4 करूया, +6चा फॉर्म्युला. आता आपण
12 ॲड करायचे म्हणजे 12 आणि देन 24. इथे 4 ॲड करण्यासाठी +50 -10 आणि 20 या प्रकारे. म्हणजे आपलं आन्सर आलं आहे, याचे 10 राहिले आणि हे 420. म्हणजे आपलं आन्सर आलं आहे 196. तर परत एकदा पहा, 40, त्यानंतर 53. 7साठी काय करूया, +10 -3 आणि 60साठी 6चा फॉर्म्युला +4 +6 = +10 -4. ठीक आहे. त्यानंतर 20 ॲड करायचे, 20, 10 आणि नेक्स्ट 24. 4साठी आपण काय करूया,